शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील पुढील सुनावणी येत्या 12 नोव्हेंबरला। आजची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलल्यामुळे तारीख पे तारीखचा सिलसिला कायम। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेत असल्यामुळे पक्षाची प्रतिमेबाबत संभ्रम निर्माण होते। अजित पवारांनी थेट छगन भुजबळ यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं जय्यत तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 3 सह विविध विकास कामांचा शुभारंभ। तर उद्या बीकेसीतल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलला सुद्धा राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींच्या स्वागतासाठी खास व्हिडिओ केला पोस्ट। आत्मनिर्भर भारताचा विकास पुरुष म्हणून विशेष उल्लेख। सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं घातले निर्बंध। हवालदिल ठेवीदारांची बँकेसमोर गर्दी। नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या गोळेगावात बंधारा फुटून पिकांचं मोठं नुकसान। रस्ते वाहून गेल्यामुळे गोळेगाव आणि विंचूर गावाचा संपर्क तुटला। शेतीच्या वादातनं बीड जिल्ह्यात महिलेला बेदम मारहाण। महिलेची प्रकृती गंभीर। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। 93व्या एअरफोर्स दिनानिमित्तानं ऑपरेशन सिंदूरमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्यांना सलामी। लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। दुपारचा 1 वाजतोय। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध आणलेत। रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर बँकेसमोर ठेवीदारांची गर्दी झाली आहे। बँकेवर निर्बंध आणल्याचं कळताच पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची धावपळ उडाली। तर निर्बंधामुळे बँकेतील कोणतीही ठेव काढता येणार नाही असं उत्तर बँक कर्मचाऱ्यांकडून दिलं जात आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर बँकेत पैसे अडकल्यामुळे ठेवीदारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय। बँकेसमोर गर्दी केलेल्या खातेदार आणि ठेवीदारांच्या डोळ्यात पाणी आलंय। रुग्णालय, वैयक्तिक कामं अशा अनेक गोष्टींसाठी ठेवीदारांना पैसे हवेत। मात्र अचानक निर्बंध आल्यामुळे ते हतबल झालेत। निर्बंधांनुसार बँकेला नवीन कर्ज देणं, गुंतवणूक करणं किंवा नवीन ठेवी स्वीकारणं याला मनाई करण्यात आली आहे। तसंच ठेवीदारांना आपल्या खात्यातील पैसे सामान्य स्वरूपात काढता येणार नाहीत। केवळ पगार, वीज बिल, भाडं किंवा वैद्यकीय खर्चासारख्या आवश्यक व्यवहारांसाठीच परवानगी असेल। अहो ठुलेले होते असे, आता पगार बी 2 महिने झाला आमची झालेली नाही। ती तिथं अडकलंय। आता टाकली पगार काल आणि आज काढायला गेलं तर बंद झाले मला। आता काय मागणी द्या म्हणायचं आणि काय मागणी आमची। वाईट वाटत नाही का एवढं कष्ट करून एक ठिकाणी कष्ट करायचं, घरात कुत्र्याहून राबून इथं राबून। तर याच बँकेवरती निर्बंध आणल्यानंतर आता ठेवीदार गर्दी करतायत। रिझर्व्ह बँकेनं निर्बंध आणलेले आहेत आणि सोलापुरात ही गर्दी उडाली आहे। ही गर्दी झुंबड उडाली आहे ठेवीदारांची समर्थ सहकारी बँकेच्या बाहेर। तर नेमके काय निर्बंध आहेत आणि कारण काय, या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोलापुरातनं प्रीतम पंडित आपल्या सोबत आहेत। प्रीतम, काय माहिती? नक्कीच श्वेता, पाहायला गेलं तर समर्थ सहकारी बँक ही मोठी बँक म्हणून नावाजलेली बँक म्हणून सोलापुरातली ओळखली जाते। जवळपास 11 शाखा आहेत। 11 शाखांमधून त्यांचा कारभार चालतो। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये समर्थ सहकारी बँकेने जे आरबीआयने जे निर्बंध घालून दिले आहेत त्यांच्या पद्धतीने म्हणजे आर्थिक व्यवहारात नेटनेटकेपणा असावा, आर्थिक व्यवहाराची जोखीम असावी, कुठल्याही प्रकारची जोखीम जे समर्थ सहकारी बँक आहे त्यांच्या संचालक मंडळाने आणि प्रशासनात जे अधिकारी आहेत त्यांनी घेतलेले दिसून येत नाही। त्यामुळे 2023 साली अशाच पद्धतीचा दंड आरबीआयने 1.5 लाख रुपयांचा समर्थ बँकेला ठोठावला होता। मात्र आपण आज सकाळपासून बघतोय की सोलापुरातील देगाव रोड येथील जी शाखा उघडल्यानंतर त्या शाखेतील जे
ठेवीदार असतील किंवा खातेदार असतील, ग्राहक असतील, त्यांनी एक प्रकारे गर्दी केली होती की आमचे पैसे आम्हाला मिळावेत. मात्र कशा पद्धतीने मात्र बँक प्रशासनाकडून त्यांना 6 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. कारण 6 महिन्यापर्यंत बँकेला जे व्यवहार आहे ते क्लिअर करावे लागणार आहेत. त्यामुळे कुठेतरी ही जी परिस्थिती उद्भवल्यानंतर बँक खातेदार असतील, बँक ठेवीदार असतील किंवा ग्राहक असतील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळाचं वातावरण झालं होतं. त्यामुळे आमचे पैसे मिळावेत, कारण या बँकेचा पाहायला गेलं तर बँकेचे जे ग्राहक आहेत ते पूर्णपणे कामगार किंवा कष्ट करून जे खाणारे वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे. कुणाच्या 50,000 ते 5 लाखापर्यंत ह्या ठेवी आहेत, कोण सेव्हिंग बँकेमध्ये खातेदार आहेत. मात्र असं असलं तरी 11 शाखेमध्ये हीच परिस्थिती आहे. मात्र यामध्ये आता पोलिसांना मध्यस्थी करावी लागलेली आहे आणि ज्या ज्या खातेदार असतील, ठेवीदार असतील किंवा ग्राहक असतील, आता त्यांची नावं लिहून घेतली जात आहेत, कुणाचे किती पैसे आहेत आणि त्यांना एक मुदत दिली जात आहे. त्यामुळे आता हा जो गोंधळाचा वातावरण आहे तर सध्या आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर आरबीआयने जरी समर्थ सहकारी बँकेवर निर्बंध लादले असले तरी या निर्बंध लादल्यानंतर त्याची जी बातमी आहे ती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि एकच गोंधळ उडालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. प्रीतम, धन्यवाद या माहितीसाठी. अपडेट आपण घेत राहू. सध्या समर्थ सहकारी बँकेवरती निर्बंध आल्यामुळे ठेवीदार सगळ्यात जास्त काळजीत आहेत, त्यांचे पैसे अडकलेत. आणि आता पुढची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि मुंबई उपनगरवासियांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आणखी एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे. या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलंय. या विमानतळाच्या बांधणीसाठी जवळपास 19,650 कोटी रुपये खर्च केला गेलाय. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं डिझाईन भारताचं राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या डिझाईननं प्रेरित आहे, ज्यामुळे याला एक आकर्षक असं रूप आलंय. आणि हे विमानतळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे JNPT पासनं केवळ 14 किलोमीटर दूर असल्यामुळे माल वाहतुकीसाठी सुद्धा एक ते मोठं केंद्र ठरू शकणार आहे. तर नवी मुंबई विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं देशातील सर्वोत्तम ठरणार आहे. हे विमानतळ मुंबई अटल सेतू, रेल्वे आणि मेट्रो सोबतच वॉटर टॅक्सी सेवांनी सुद्धा जोडलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण आपण बघू शकता की आज सकाळपासूनच नवी मुंबई विमानतळाचा जो संपूर्ण परिसर आहे तिथे त्याला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. तब्बल 2,000 पोलीस कर्मचारी त्याचबरोबर अधिकारी वर्ग हा या संपूर्ण नवी मुंबईच्या विमानतळाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे. रायगड, ठाणे